नमस्कार. आज ऐकणार आहोत प्राध्यापक श्रीधर साळुंखे लिखित संस्कार संक्रमण या विषयावरील चिंतन. माणूस जन्माला येतो तेव्हा तो केवळ एक जैविक अस्तित्व असतो, पण संस्कारांच्या स्पर्शानं तो खऱ्या अर्थानं माणूस बनतो. जन्म देणे ही निसर्गाची प्रक्रिया आहे. व्यक्तिमत्व घडवणे ही संस्कारांची प्रक्रिया आहे. संस्कार माणसाच्या जीवनाचे अदृश्य शिल्पकार असतात. ते दिसत नाहीत, पण व्यक्तीच्या विचारात, वर्तनात, निर्णयात आणि नात्यात त्यांचं प्रतिबिंब सतत उमटत राहते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मूल्य, विचार, परंपरा, आचार, विचार आणि जीवनदृष्टी पोहोचवण्याची प्रक्रिया म्हणजे संस्कार संक्रमण. पूर्वी संस्कारांचं संक्रमण प्रामुख्यानं कुटुंबातून होत असे. आजी आजोबांच्या गोष्टी, आईवडिलांचं आचरण, शिक्षकांचं मार्गदर्शन, सण उत्सवांच्या परंपरा, संतांचे विचार आणि ज्येष्ठांचा सहवास यातून मुलांच्या मनावर संस्कार होत असत. मोठ्यांचा आदर करावा, अन्न वाया घालवू नये, खोटे बोलू नये, गरजवंताला मदत करावी, कष्टाची लाज बाळगू नये, अशा साध्या शिकवणीतून जीवनाचे मोठे धडे संस्कारातून मिळत असत. काळ बदलला, कुटुंब व्यवस्था बदलली, जीवनशैली बदलली, संवादाची साधनं बदलली. आज माहितीचा महासागर प्रत्येकाच्या हातात आहे, पण माहिती वाढली म्हणून विवेक वाढेलच असं नाही. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमं ही आजच्या पिढीच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. त्यामुळं संस्कारांचे माध्यम बदलले आहे. प्रश्न असा आहे, संस्कारांचे संक्रमण आज नेमके कोण करत आहे? पूर्वी पालक, शिक्षक आणि ज्येष्ठ व्यक्ती मुलांना घडवत असत. आज अनेकदा स्क्रीन मुलांना घडवत आहे. पूर्वी मुलांच्या प्रश्नांची उत्तरं आजी आजोबा देत. आज ती उत्तरं इंटरनेट देत आहे. पूर्वी अनुभव हा शिक्षक होता. आज आभासी जगातील चमकदार प्रतिमा मुलांच्या मनावर प्रभाव टाकतात. त्यामुळे बदलत्या काळात संस्कारांचे स्वरूप नाकारण्याऐवजी त्यांचे संक्रमण अधिक सजगपणे कसे करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. संस्कार म्हणजे केवळ नमस्कार करणे, देवापुढे दिवा लावणे किंवा सण साजरे करणे नव्हे. संस्कार म्हणजे विवेक जागा ठेवणे, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असणे, अधिकाराबरोबर कर्तव्याचे भान असणे आणि यशाच्या शिखरावर पोहोचूनही माणूसपण न गमावणे म्हणजे संस्कार. परिस्थिती प्रतिकूल असतानाही प्रामाणिक राहणे, कोणी पाहत नसतानाही योग्य वागणे आणि स्वतःचा फायदा बाजूला ठेवून दुसऱ्याच्या हिताचा विचार करणे हीच संस्कारांची खरी परीक्षा असते. संस्कार संक्रमणात कुटुंबाची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची आहे. मुलांना खोटे बोलू नकोस असे सांगण्यापेक्षा पालकांनी स्वतः खोटे बोलणे टाळले पाहिजे. मोबाईल कमी वापर असे सांगताना स्वतः सतत मोबाईलमध्ये रमणे योग्य नाही. वाचन कर असे म्हणण्यापेक्षा घरात पुस्तकांचे वातावरण निर्माण करणे अधिक परिणामकारक ठरते. कारण मुलांना आपण काय सांगतो यापेक्षा आपण काय करतो हे अधिक प्रभावीपणे शिकवत असते. उपदेशापेक्षा आचरणाचा संस्कार अधिक खोलवर रुजतो. पालकांचे बोलणे मुलांना काही काळ आठवते, पण पालकांचे जगणे मुलांच्या व्यक्तिमत्वात कायमचे उतरते. प्रामाणिकपणा, कष्ट, संयम, मितव्यय, परस्पर सन्मान आणि माणुसकी हे शब्द शिकवण्यापेक्षा ते प्रत्यक्ष जगून दाखवले तर संस्कार आपोआप संक्रमित होतात. शिक्षक हे संस्कार संक्रमणाचे महत्त्वाचे आणि प्रभावी माध्यम असतात. शिक्षण म्हणजे केवळ गुण, परीक्षा आणि पदवी प्राप्त करणे नव्हे. शिक्षणाने माणसाला प्रश्न विचारण्याची बुद्धी आणि योग्य उत्तर स्वीकारण्याची नम्रता दिली पाहिजे. शिक्षकाच्या एका वाक्यानं विद्यार्थ्याचं आयुष्य बदलू शकतं. म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याला केवळ स्पर्धक नव्हे तर संवेदनशील, विवेकी आणि जबाबदार नागरिक बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या पिढीवर टीका करणं सोपं आहे. मुलांना संस्कार नाहीत, त्यांना मोठ्यांचा आदर नाही, त्यांना परंपरांची किंमत नाही असं आपण सहज म्हणतो. पण आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की पिढी अशी घडली त्याला जबाबदार कोण?
मुलांमध्ये दोष शोधण्यापूर्वी मोठ्यांनी आपल्या जीवनपद्धतीचे, वर्तनाचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. संस्कारांची अपेक्षा करणाऱ्या समाजाने प्रत्यक्ष आचरणाने संस्कारांचे उदाहरणही निर्माण करून दिले पाहिजे. परंपरा जपणे म्हणजे जुन्या गोष्टी जशाच्या तशा पुढे नेणे नव्हे. प्रत्येक परंपरेमागील मूल्य समजून घेणे आवश्यक असून काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते, जीवनशैली बदलते. त्यामुळे संस्कारांची अभिव्यक्तीही बदलणार हे मान्य केले पाहिजे. परंतु सत्य, प्रेम, करुणा, प्रामाणिकपणा, कृतज्ञता, संयम, सामंजस्य, सहिष्णुता आणि परस्पर सन्मान यासारखी मूल्य त्रिकाला बाधित असतात. डिजिटल जगात या गोष्टींचं बाह्यरूप बदललं तरी या मूल्यांचा आत्मा जपला गेला पाहिजे. संस्कार संक्रमणात आजी आजोबांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्याकडे अनुभवाची मोठी शिदोरी असते. त्यांच्या जीवन संघर्षाच्या कथा, कष्टाचे अनुभव, अपयशातून शिकलेले धडे आणि जीवनातील चढ उतार पुढच्या पिढीला जगण्याचं भान देऊ शकतात. म्हणून पिढ्यांमधील संवाद तुटता कामा नये. ज्येष्ठांकडे अनुभव आहे आणि तरुणांकडे ऊर्जा. या दोघांचा सुरेख संगम झाला तर संस्कारांचं सुंदर भविष्य घडू शकतं. संस्कारांचा संबंध निसर्गाशीही आहे. झाड लावणे, पाण्याची बचत करणे, अन्न वाया न घालवणे, प्राणीमात्रांविषयी करुणा ठेवणे हेही संस्कारच आहेत. पृथ्वी आपली मालमत्ता नसून पुढच्या पिढीकडून घेतलेली उधारी आहे, ही जाणीव मुलांच्या मनात रुजवली पाहिजे. पर्यावरणविषयी संवेदनशीलता हा आधुनिक काळातील अत्यावश्यक संस्कार आहे. आज आर्थिक यशाला फार मोठे महत्त्व मिळताना दिसते आहे. मोठे घर, महागडी गाडी, उच्च पद, पैसा आणि प्रतिष्ठा हे यशाचे मापदंड मानले जातात. पालकांनी मुलाला पैसा कमवण्याची कला शिकवताना पैसा कुठे आणि कसा वापरायचा याचंही भान दिलं पाहिजे. त्यांना स्पर्धेत उतरताना सहकार्य, महत्त्वाकांक्षा बाळगताना समाधान आणि अधिकार मिळवताना किंवा गाजवताना जबाबदारी शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या तंत्रयुगात संस्कार रुजविणे म्हणजे तंत्रज्ञानाला विरोध करणे नव्हे, तर तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करायला शिकवणे होय. मोबाईल हातात असावा, पण मोबाईलने मनावर राज्य करू नये. सोशल मीडियाचा वापर करावा, पण स्वतःची किंमत लाईक्स आणि फॉलोअर्समध्ये मोजू नये. माहिती घ्यावी, पण तिची सत्यता तपासण्याची सवय लावून घ्यावी. आधुनिक साधने स्वीकारताना पारंपरिक मूल्ये विसरू नयेत. हाच संस्कार संक्रमणाचा समतोल आहे. संस्कार एका दिवसात होणारी गोष्ट नाही, ते रोजच्या छोट्या कृतीतून सातत्याने संक्रमित होणारी प्रक्रिया आहे. घरातील वृद्धांचा सन्मान, काम करणाऱ्या व्यक्तीशी आदराने बोलणे, चूक झाली तर माफ करा म्हणणे, मदत मिळाली तर धन्यवाद म्हणणे, पराभव स्वीकारणे आणि दुसऱ्याच्या यशाचा आनंद घेणे या छोट्या छोट्या कृतीच मोठे संस्कार घडवत असतात. शेवटी संस्कार संक्रमण ही केवळ एका पिढीची जबाबदारी नाही, ती संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. आपण पुढच्या पिढीला संपत्ती देऊ शकतो, शिक्षण देऊ शकतो, सुविधा देऊ शकतो, पण मूल्यांची शिदोरी दिली नाही तर हे सर्व अपुरे आहे. कारण संपत्ती वारसा बनते, पद प्रतिष्ठा बनते, पण संस्कार व्यक्तिमत्वाचा वारसा बनतात. म्हणून आजची गरज संस्कारांची संख्या वाढवण्याची नाही, तर संस्कारांची गुणवत्ता वाढवण्याची आहे. मुलांना जग जिंकण्याचे धडे देताना स्वतःवर विजय मिळवण्याचेही शिक्षण द्यावे लागेल. तंत्रज्ञानाच्या वेगाशी स्पर्धा करताना विवेकाची गती मंदावता कामा नये याचे भानही दिले पाहिजे. कारण शेवटी पुढची पिढी आपण तिला काय दिले यापेक्षा आपण तिच्यासमोर काय जगलो यावर अधिक घडणार आहे. संस्कारांचे संक्रमण म्हणजे वस्तूंचे हस्तांतरण नव्हे, ते विचारांचे हस्तांतरण आहे. ते परंपरेचे ओझे नव्हे, तो मूल्यांचा वारसा आहे. आणि हा वारसा जर प्रेमानं, विवेकानं आणि आचरणातून पुढे नेला तर काळ कितीही बदलला तरी माणुसकीची ज्योत कधीही विझणार नाही. धन्यवाद.